आज आपण पाहणार आहोत सराव संच 22 इयत्ता 7वी परिमेय संख्या व त्यावरील क्रिया। पहिला आहे खालील परिमेय संख्यांची बेरीज करा। पहिला आहे 536 अधिक 642। बेरीज करत असताना वजाबाकी करत असताना आपल्याला छेद समान पाहिजे, तर इथं छेद समान नाही आहेत। इथं 36 आहे, 42 आहे, दोन्ही 36 42 एकमेकाच्या पाड्यामध्ये येत नाही। तर आपण काय करू शकतो, तर 5/36 हा 5 आणि 36 हे यांना सुद्धा भाग जात नाही, पण इकडे 6 आणि 42 यांना भाग जातो 6 ने, म्हणून केलं 6 × 6 सैन 7 42। पहिली परिमेय संख्या 5/36 जसे तसे अधिक 1/7। आता छेद तरी सुद्धा समान नाही आहेत, तर एक तर 36 पण येत नाही आहे 7च्या वाड्यामध्ये, म्हणून आपण या छेदाने या परिमेय संख्येला गुणूया। 5/36 ला गुणूया 7 ने, अंशाला सुद्धा गुणायचं, 1/7 ला गुणायचं 36 ने। आता कशासाठी गुणलं, तर छेद समान करायचे आहेत आपल्याला। तर 5×7 35 भागिला 36 × 7 किती येतात, 252। 5×7 35, 36×7 252, 36×1 36 आणि हे झाले 36 × 7, तर हे किती आलं 252। छेद समान झालेला आहे म्हणून एकच वेळा लिहिला, अंशाची केली बेरीज। तर ही आली 6 × 5 11, चला 1 3 3 6 ने 7 भागिला 252। अशा प्रकारे ही झाली बेरीज। आता दुसरा आहे बघा, 1.2/3 अधिक 2.4/5। इथं हे जे दिलेले आहेत हे पूर्णांकयुक्त अपूर्णांक आपण यांना म्हणू शकतो। तर याला सुरुवातीला आपण अशा स्वरूपामध्ये लिहून घेऊया। तर कशा वेळेस काय करायचं, तर तिने याचा आणि छेदाचा आणि या पूर्णांकाचा बेरीज गुणाकार अधिक अंश मिळवायचा। 1 × 3 अधिक 2 छेद जसाच्या तसा अधिक 2 × 5 अधिक अंश भागिला 5। हे आपण मागच्या वर्षी इयत्ता 6वी मध्ये शिकलेलो आहे अपूर्णांक या धड्यामध्ये। आता काय येणार, 3×1 3 आणि 2 5, 5/3 अधिक 5×2 10 अधिक 4 14/5। आता सुद्धा इथं सुद्धा छेद समान नाही आहे 3 आणि 5। आपण अजून एक दुसऱ्या पद्धतीनं पण या क्रॉस मल्टिप्लिकेशन आपण म्हणतो त्याला, असं सुद्धा करू शकतो, किंवा छेद समान जे आहे पद्धत तीच, गुणिला 5 14/5 गुणिला 3 गुणिला 3 बरोबर 5×5 25 भागिला 15 अधिक 14×3 42 5×3 15। काय येतं, तर छेद समान आहे म्हणून दिला एक वेळा। 25 आणि 42 यांची बेरीज किती येतं, तर इथं येतं 5×2 7 आणि 4×2 6 64 भागिला 15 पूर्णांक। याचं वेगळं पण आहे की आपण 2 आणि पूर्णांकाची बेरीज आणि मग अपूर्णांकाची बेरीज सुद्धा करू शकतो। हे 2 उदाहरणं झालेली आहेत, पहिला आणि दुसरा। आता आपण घेऊया तिसरं उदाहरण, 11/17 अधिक 13/19। इथं सुद्धा छेद समान नाही आहेत, छेद समान करावे लागतील। त्यासाठी आपण दुसरा जो आहे त्याच्या छेदाने पहिल्या परिमेय संख्येला म्हणजेच अपूर्णांकाला गुणूया। इकडेच दुसऱ्याने 13/19 ला 17 ने या छेदाने गुणूया। तर 11 × 19 उत्तर आलेलं आहे 209। 17 × 19 323। 13 × 17 आलेलं आहे 221 भागिला 19 × 17 आलं आहे 323। आता छेद समान झालेले आहेत, एक वेळा लिहिलं, अंशाची करायची बेरीज, ती आली 430/323। अशा प्रकारे झालं तिसरं। चौथं उदाहरण परत ही दुसऱ्यासारखंच आलेलं आहे, या दुसऱ्यासारखंच करायचं आहे आपल्याला। की काय करसाल, इथं
2.311 अधिक 1.377, तर यामध्ये 2 गुणिले 11 अधिक 3 म्हणजेच पूर्णांक छेद यांचा गुणाकार अधिक अंश अधिक 1 गुणिले 77 अधिक 3. ही काय केलं, ही पद्धत आहे की अंश आपल्याला अंशाधिक अपूर्णांकामध्ये त्याचं रूपांतर करण्यासाठी. ही आहे पूर्णांकयुक्त अपूर्णांक पद्धत चा अपूर्णांक. आता इथं दिलेलं आहे, आपण केलेलं आहे 11 दुनी 22 आणि 3 झाले 25 छेद 11 अधिक 77 अधिक 3 झालेले आहेत, म्हणजे 77 एक 77 अधिक 3 80 भागिले 77. आता बघा इथं याला 77 ने नाही गुणलंय आपण, याला आता काय केलं, इथं याला 7 ने गुणलं. का बरं 7 ने गुणलं, तर 11च्या पाड्यामध्ये 77 येतात. 77 हा संख्या 11च्या पाड्यामध्ये 7 ने येतो, म्हणून छेद समान होऊन जातो. याला गुणायचं गरज नाही आहे नंतर, कारण याच्यामध्ये आतापर्यंत इकडे होत नव्हतं तसं. जर एखाद्या लहान संख्येच्या याच्यामध्ये मोठी संख्या छेदामध्ये येत असेल तर आपण त्याने गुणायचं. जसं 11 77 येतो 11च्या पाड्यामध्ये, म्हणून 7 ने गुणलं. 25 गुणिले 7 11 गुणिले 7, तिथं आलं 77 आणि हे आलं वरचं 175 आणि त्याची बेरीज केल्यानंतर आलं मग आता छेद समान, मग करायची अंशाची बेरीज. हे झालं 255 भागिले 77. आता तुम्ही एवढंही उत्तर ठेवू शकता, किंवा आपण त्याला अशा स्वरूपामध्ये पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये आणायचं असेल तर वरच्याला आपण भागायचं मोठी संख्या ना वर, म्हणून आतापर्यंत याला पण तसंच करू शकलो असतो. इथं केलेलं आहे, असं दिलेलं आहे म्हणून तशा स्वरूपामध्ये त्याचं उत्तर आणलं. इथपर्यंत सुद्धा आपण केलं तरी उत्तर बरोबर आहे.